नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 9व्या म्हणजे धनु राशीच्या मे 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली माहिती भविष्यकथन हे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतं. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता काटेकोर नियोजन आणि परिपूर्ण असलेलं प्लॅनिंग ह्या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण ऐकणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी व नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं करतं मार्गदर्शन या संपूर्ण माहितीचे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित आधीच झालेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पहा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल, करिअरबद्दल, आरोग्याबद्दल विशेष जाणून घ्या. चला तर मग आजच्या या भागामध्ये हा मे महिना आपल्या धनुराशीला कसा राहणार आहे त्याविषयीची चर्चा माहिती करून घेऊया. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह रवी हा महिन्याच्या पहिल्या 15वड्यात कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानातून आणि त्यानंतर कुंडलीच्या 6व्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. कुंडलीतील 5वं स्थान जे आहे पंचम स्थान हे संतती, उच्च शिक्षण, प्रेमसंबंध, प्रेम साफल्य यांची माहिती देणारं घर, तर कुंडलीतलं 6वं घर म्हणजे नोकरी, कर्ज, गुप्त शत्रू याबद्दल माहिती देणारं घर म्हणून अभ्यासलं जातं. तर या रवी ग्रहाला 7व्या व 10व्या घराच्या बुध ग्रहाची सुद्धा साथ मिळणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना विद्यार्थी आणि नोकरदार या मंडळींसाठी विशेष खास असणार आहे, चांगल्या कारणांसाठी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षण, महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट यासाठी काही चांगले शुभ अनुभव मिळतील. तर नोकरदार मंडळींना प्रमोशन, मनासारख्या नोकरी, नोकरीतील आर्थिक लाभ, नवीन नोकरीसाठी दिलेला इंटरव्ह्यू, मनासारख्या ठिकाणी होणारी बदली यासाठी शुभ परिणाम मिळायला चांगली मदत मिळेल. तसेच ज्यांना पॅसिव्ह इन्कम वाढवायचा आहे तो वाढवण्यासाठी शेअर मार्केट किंवा एखाद्या नवीन क्षेत्रात पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी, घेण्यासाठी व प्रत्यक्ष पदार्पण करण्यासाठी हा संपूर्ण महिना शुभ असणार आहे. तेव्हा अशा काही संधीच्या शोधात प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये विचार करत असाल तर अवश्य ही संधी घ्यायला विसरू नका. तसेच कोणत्याही कारणांसाठी बँक लोन घेणार असाल तरी सुद्धा या महिन्यात यासाठी केलेले प्रयत्न सफल होण्याचे योग सुंदर आहेत. शिवाय गुरु, मंगळ, शुक्र या ग्रहांची साथ या महिन्यात उत्तम मिळणार असल्यामुळे बँकिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, प्रिंटिंग प्रेस, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल व्यवसाय, मेडिकल, लॉ, कायदा, जमीन जुमला, योगशास्त्र, इंजिनिअरिंग, फायनान्स, कलाकौशल्य, आर्ट, सिनेमा, नाटक, शैक्षणिक क्लासेस अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना हा महिना विशेष चांगल्या संधी मिळवून देणारा राहणार आहे. मग ती नोकरी असो की व्यापार, उद्योग, व्यवसाय. भूमी, भवन, वाहन या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जसे की खरेदी, विक्री, गुंतवणूक हे सुद्धा विचारामध्ये असाल तरी सुद्धा हा महिना तितकाच महत्त्वाचा आणि लाभाचा राहणार आहे. संधी निर्माण करून देणारा राहणार आहे. तेव्हा अवश्य योग्य नियोजन करून या संदर्भातले निर्णय आपण घेऊ शकता. थोडक्यात काय तर यशाची गुरुकिल्ली मिळवून देणारा हा संपूर्ण महिना आपल्या राशीला अनुभवता येणार आहे. तेव्हा सावध राहून योग्य त्या संधीचा लाभ घ्यायला बिलकुल विसरू नका आणि तयारीत सुद्धा राहा. विवाह इच्छुक मंडळींसाठी गुरु आणि शुक्र ग्रहाची साथ उत्तम लाभणार आहे. त्यामुळे विवाहाचे निर्णय, विवाहाचे मुहूर्त यासाठी सुद्धा हा मे महिना आपल्यासाठी अनुकूल असणार आहे. आपल्या मंडळींना तर या महिन्यात शनी, मंगळ, बुध व शुक्र या ग्रहांची साथ या रवी ग्रहाला मिळणार आहे. ही ग्रहांची साथ घरासंदर्भातली बरेचसे प्रश्न मार्गी लावायला मदत करेल. त्यामुळे आपल्याला सुद्धा असे काही प्रश्न घरासंदर्भातल्या, प्रॉपर्टी संदर्भातले सोडवायचे असतील, निर्णय घ्यायचे असतील, जसं की जुन्या घराची विक्री करणं,
घरासाठी जमिनीची खरेदी करणं किंवा नवीन घराची खरेदी करणं, बांधलेलं घर, सोबत वाहन खरेदी याचा सुद्धा जर विचार करत असाल तर याच महिन्यात आपल्या या विचारावर अवश्य कृती करू शकता. शिवाय जे विद्यार्थी सरकारी स्पर्धा परीक्षा, कलाकौशल्य, क्रीडा, मेडिकल अशा विषयात शिक्षण घेत आहेत, त्यातल्या काही महत्त्वाच्या परीक्षा या महिन्यात देणार असतील किंवा भविष्यात त्याची तयारी करणार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम साथ देणार आहे. तसेच ज्यांच्या कामाचा संबंध इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, मशिनरी, मेडिकल, शरीरसौष्ठव, जिम, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, मार्केटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, प्रिंटिंग प्रेस, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी निगडीत आहे, या मंडळींना सुद्धा हा महिना अनुकूल अशी संधी, वातावरण मिळवून द्यायला मदत करेल. ज्यांना नोकरीत चांगल्या पगारासाठी बदल करायचा आहे ती मंडळी अवश्य नवीन नोकरीचा शोध या महिन्यात घेऊ शकतात. विवाह, प्रेमसंबंध, संतती, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, खरेदी विक्री यासाठी सुद्धा एकंदरीत हा महिना लाभाचा आणि कामाचा राहणार आहे. परंतु मंडळी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह व शनिग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे, त्यांना मात्र कामातील यश मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि कुटुंबातील वादावादीला सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये तोंड द्यावं लागणार आहे. काही चुकीचे आरोप सुद्धा अगदी जवळच्याच लोकांकडून आपल्या बाबतीत होताना दिसतील. त्यामुळे कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील आपल्याला कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा इतर व्यवहार सांभाळून करायचे आहेत. आपल्या आरोग्याचा विचार करता कफाचा त्रास सांभाळायचा आहे, तर ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अवश्य आपलं पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळायचं आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कसं केलं जातं मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती नीट समजून घ्या, वाचून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण हे मार्गदर्शन आपल्या घरबसल्या अगदी सहजरित्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता फायनान्स, FMCG, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, फार्मा, बँकिंग, लॉजिस्टिक, इंजिनिअरिंग, इन्फ्रा हे बरेचसे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात जाणकारांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे. तर ज्या मंडळींना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहणार आहे. त्यामुळे योग्य अभ्यास, मार्गदर्शन घेऊन अवश्य पदार्पण करू शकता. तर मंडळी ही होती या मे महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. मगाशी माहिती केलं ते होतं मासिक राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील दैनंदिन राशीफळामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात लाभाची राहणार आहे. 1-2 मे नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी उत्तम राहील. काही थांबून राहिलेली कामं सुद्धा पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. कार्यामध्ये मित्रपरिवार, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्ग यांची साथ सोबत उत्तम मिळेल. 3-4 पुढचे 2 दिवस महत्त्वाच्या व्यवहारासाठी काहीसे प्रतिकूल असणारे हे दिवस असतील. तेव्हा सांभाळून काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्य सांभाळा, स्वतःचं आणि कुटुंबाचं सुद्धा. मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी या काळात आली तर ती अवश्य घेऊ शकता. पुढचे 8 दिवस 5 ते 12 मे नव्या कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ व अनुकूल दिवस असणार आहे. कुटुंबासाठी व स्वतःसाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय किंवा इतर काही व्यावहारिक निर्णय अवश्य घेऊ शकता. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा या काळात घडतील आणि ते फायद्याचे सुद्धा राहतील. पदप्रतिष्ठा, समाजातील आणि कार्यातील मानसन्मान प्राप्तीचे प्रसंग या काळात अनुभवता येतील. 13-14 मे पुढचे 2 दिवस भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री, गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ राहतील. मात्र घरगुती कारणांवरून, छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातलं वातावरण मात्र थोडंसं ताणतणावाचं राहणार आहे. तिथे मात्र थोडं सांभाळा. 15-16 मे हे पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार यांच्यासाठी विशेष अनुकूल परिस्थिती निर्माण करणाऱ्या असतील. त्यामुळे नोकरदार मंडळींनी सुद्धा अवश्य या संधीचा फायदा घ्यावा. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळणार आहे. 17-18 मे
आरोग्य, गुप्त शत्रूंच्या कारवाई, विरोधक यांच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. 19-20 मे उद्योग, व्यवसाय, लग्न, कोर्ट कचेरी या संदर्भातल्या महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग यासाठी अत्यंत अनुकूल आणि हे शुभ दिवस असतील. 21-22 मे आरोग्याची मात्र इथे काळजी घ्यायची आहे. वादावादीच्या प्रसंगांपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे. मानसिक त्रास, ताणतणाव सुद्धा सांभाळायचे. उगाच धावपळ आणि लांबचे प्रवास या काळात काळजीने करा. 23 ते 29 मे हे पुढचे 7 दिवस शुभ आणि लाभ वाढवणारे दिवस असतील. कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात या काळात अवश्य करू शकता. काही वडिलोपार्जित कार्याला सुरुवात करायची असेल, काही आकार द्यायचा असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मे महत्त्वाची कामं, व्यवहार, गुंतवणूक आणि नातेसंबंध या संदर्भात थोडं काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, किंबहुना ते गरजेचं आहे. तसेच स्वतःचं आणि कुटुंबाचं आरोग्य सुद्धा या काळात जरा जास्त सांभाळा. मंडळी, ही होती या मे महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवणं आणि अशुभ परिणामांचा परिणाम कमी करणं यासाठी गणेशाची व शनी ग्रहाची उपासना, मंत्र साधना अवश्य वाढवा. ओम गंग गणपतये नमः हा मंत्र रोज 1 माळ अवश्य पठण करा. हनुमान चालीसा, भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण या महिन्यात अवश्य सुरू ठेवायचंच आहे. मंडळी, ही होती आपल्या धनु राशीची मे महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करा, लाईक्स करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पिनकोड नंबर सहित व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन किंवा पारायण सुद्धा करू शकता. संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील आमच्याकडून तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आहेत. मंडळी, याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य ऑर्डर करू शकता. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करतो, आपल्या राशीची संपूर्ण विस्तृत माहिती नक्षत्रांसहित हा व्हिडिओ प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली देत आहोत. तो व्हिडिओ अवश्य पहा. मंडळी, असा हा मे महिना आपल्या धनु राशीला आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात मकर राशीची माहिती घेण्यासाठी अवश्य पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ आहे. धन्यवाद.